हाय हॅलो नमस्ते. ऋतूच्या लाईफस्टाईल आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. कशा आहात? स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल. बरेच दिवसातून मिस्टरांबरोबर बाहेर चालले होते. बाहेर म्हणजे कुठे अकलूजला चालले होते आणि मुलीच्या शाळेतसुद्धा जाणार होते. आणि मुलीच्या शाळेत नंतर तिचं होते पेपर पाहायचे, तर पेपर वगैरे पाहिले आणि पेपरमध्ये खूप सुंदर मार्क तिला पडलेले होते. आणि नंतर मग आम्ही निघालो तिच्या शाळेमधून अकलूजकडे. नदीच्या मधोमध मस्त देखावा शिवाजी महाराजांचा केलेला शिवजयंतीनिमित्त केलेला होता. खूप छान डेकोरेटिव्ह शिवाजी महाराजांची मूर्ती वगैरे ठेवून केलेलं होतं. नंतर मग आम्ही सस्ता बाजार सेलमध्ये गेलो, जो की खूप दिवस झाला आमचं चाललं होतं बरं का तिथं जायचं, पण जाणंच होत नव्हतं. आज जाऊ उद्या जाऊ, नक्की काय आहे प्रकार तिथं मला पाहायचं होतं की 23 रुपयामध्ये कुठलीही वस्तू घ्या हे होतं. तर तिथं काय विकायला हे नक्की मला पाहायचं होतं. तर फायनली आज गेलेले आहे. तर तिथं बऱ्याच म्हणजे असं काही ठराविक वस्तू होत्या ना, त्या खूप सुंदर होत्या. काय काय नव्हत्या रिजनेबल प्राईसमध्ये, म्हणजे असं वाटत नव्हतं की ही 23 रुपयाला आहे वस्तू म्हणून. पण काय काय अशा होत्या की चांगल्या होत्या, डिश वगैरे पण चांगल्या, पण ते सगळं ना प्लास्टिकचंच होतं आणि प्लास्टिकचं नको वाटतं वापरायला. आणि खूप डेकोरेटिव्ह अशा डिश होत्या ज्या की नाश्त्यासाठी आपण वापरू शकतो, पण प्लास्टिकचंच असल्यामुळं थोडंसं इग्नोर करून मी पुढं चालले होते. नंतर मग मुलीने एक डिश उचलली, अशा प्रकारचे डिश घे म्हणत होते, पण ते होतं प्लास्टिकचं म्हणून नको वाटत होतं. हे पण प्लास्टिकचेच डबे होते जे की आपण वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या वगैरे, सलाड वगैरे डब्याला असं देऊ शकतो. आणि छान वाटत होतं, पण नंतर मग टाकलं वापस. मग नंतर मग नाही घेतलं मी. नंतर मग आम्ही पुढे गेलो. पुढे ना मग गोळ्यासाठी ना आपल्याला गोळ्यासाठी ना असं असं प्लास्टिकचं सॅचेट होतं, जे की 8 दिवसाचं जे काही शेड्यूल असतं गोळ्याचं आपलं, त्यासाठी ते होतं की जे छोटे छोटे असे त्याच्यामध्ये बॉक्स होते आणि त्याच्यामध्ये आपण त्या गोळ्या ठेवू शकत होतो. आणि हा एक स्प्रे होता जो की मला घ्यायचा होता आणि तो मी घेतलासुद्धा. आणि नंतर मग आम्ही गेलो पर्सकडे. आणि पर्स ना खूप अशा छान होत्या, पण पर्स 23 रुपयाला एक पर्स. कुठलीही पर्स घ्या 23 रुपयाला एक पर्स होती. आणि पर्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन, वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे आकार होते, वेगवेगळ्या प्रकारच्या पर्स होत्या, छान होत्या बरं का. आणि आजकाल काय भेटते का इतकं स्वस्त, पण खूप छान होतं सेलमध्ये. असं वाटत नव्हतं की म्हणजे कुठल्याही वस्तू अशा इतक्या स्वस्त असतील, हलक्या असतील, एकदम लो क्वालिटीच्या असतील असं वाटत होतं. आम्ही एक पर्स चॉईस करून ठेवली का, आपण त्या पर्स ना अशा इतके पॅक केलेल्या होत्या की त्या दोऱ्यातून निघतच नव्हत्या. मग ती पर्स चॉईस करून तिथंच ठेवली. आणि नंतर मग ते उशांचे कवर होते, मुलीला खूप आवडले, म्हटली ह्याच्यातलं कवरसुद्धा बघ. आणि वेगवेगळ्या प्रकारचे कवर होते, वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन होत्या आणि मस्त होते. 23 रुपयाला एक कवर. खरंच छान होता बरं का, खरंच क्वालिटी होती. धुतल्यानंतर कपडा असा भरून येण्यासारखा होता आणि मला तर खूप सुंदर वाटले. फायनली मी हा उशीचा कवर घेतला. बघितले भरपूर बरं का, पण नंतर मग तोच फायनल केला. आणि मुलीला वेगळं आवडत होतं, मला वेगळं आवडत होतं. आणि जे शेवटी आम्हा दोघीला जे आवडलं तेच आम्ही परत फायनल घेतलं. आणि खरंच मला ना उषाचे कवर खूप आवडले, कारण खरंच क्वालिटी होती त्याला आणि खूप सुंदर होते. आणि बाकीच्या पण अशा बऱ्याच वस्तू होत्या, ते खरंच चांगल्या होत्या. असं वाटत नव्हतं की ह्या म्हणजे 23 रुपयाला आपण घेतो हे आणि खूपच महाग आहे असं वाटत नव्हतं. कपालासुद्धा खूप छान क्वालिटी होती, पण 23 रुपयाला हे छोटे कप ते मात्र महाग वाटत होते, त्यामुळे ते काही मी घेतले नाही. आणि बाकीचं आपण जे काय घ्यायला जातो मोठे मोठे मग वगैरे ते असतात बरं का महाग. तर ह्यातला एक मग आम्ही चॉईस केला आणि तो मग होता, पण तो मग आम्ही घेतला, पण तो मग शेवटी घेतला, चॉईस करून ठेवला, कारण म्हटलं या बकेटमध्ये. आणि एवढी गर्दी होती ना, अक्षरशः माणसाला तर त्यामुळं म्हटलं की परत शेवटी येऊन घेऊन जाऊया. आणि असे छोटे छोटे मग होते ना, जे सिंगल पीस होते, सिंगल डिझाईन होत्या, चॉईस करून ठेवला साईडला. आणि नंतर मग घ्यायला आलो. फायनली आम्ही हा मग घेतला आणि हा मग खूप चॉईस करून मुलीला आवडला. नंतर फायनली
हा घेतला. कलर वेगवेगळे कलर वेगवेगळे होते, पण तिला पांढराच कलर घ्यायचा होता म्हटल्यानंतर तो कलरचा घेतला. पण तुम्हाला सांगते एवढे कप तिथे फुटलेले होते, म्हणजे त्याला स्क्रॅच गेलेले होते. कारण काय झालं होतं, लोकांनी कसेही घेतलेले किंवा कसेही हे केलेले मग होते ना. तर ह्या आणि चिनी मातीचं कसं असतं, थोडासा धक्का लागला, थोडंसं हे गेलं का लगेच स्क्रॅच जातं, लगेच खराब दिसायला लागतं. तर ह्या खाली ट्रेमध्ये ना तर भरपूर मग असे होते की जे खूपच असे खराब झालेले होते आणि ते साईडला त्यांनी काढून ठेवलेले होते. नंतर मग ही बकेट मला घ्यायची होती, छोटी बकेट, जी की फळाला वगैरे आपण वापरू शकतो. आणि मला मग मुलाला हॉस्टेलला फळं वगैरे द्यावे लागतात आणि ती कशी म्हणजे अशा बकेटमध्ये खूप सुंदर राहतात. आणि मग त्याला अशी छोटी वाली गोल बकेट मी दिलेली आहे. तर म्हटलं आता दुसरी चौकोनी एक बकेट घ्यावी, त्याने जर नाही नेली तर आपल्याला घरीसुद्धा ही वापरता येऊ शकते कशालाही. तर अशी बकेट एक घ्यायची होती. त्याच्यामध्ये कलर चॉईस करायचं चाललेलं होतं, सुद्धा खूप छान होते. आणि नंतर मग आम्ही पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर फायनली मग आम्ही तो कॉफी कलरची बकेट चॉईस केली आणि मुलीला आवडली होती ही रेड. तर त्याची काही इतकी क्वालिटी मला चांगली वाटली नाही. नंतर मग आम्ही डार्क कॉफी कलर होता जे की आत्ता माझ्या हातामध्ये आहे ना, तो कलर आम्ही चॉईस केला. आणि खरंच वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या कलरच्या अशा मस्त बकेट होत्या. आणि अशा टोपल्यासुद्धा होत्या की जे की आपल्याला व्हेजिटेबल्स वगैरे फ्रीजमध्ये ठेवायला एकदम छान होते. असे ट्रे पण होते ज्याच्या जे की आपल्याला सामान वगैरे ठेवायला सुद्धा खूप चांगले होते, जे वेगवेगळ्या कलरचे होते. आणि मी एक ट्रे पण घेतला बरं का, जो की मला सामान ठेवायला पाहिजे होता आणि तो घेतला. त्याची पण क्वालिटी मला चांगली वाटली, अशी काही इतकी खराब नाही वाटली. नंतर मग आणि हे तर सगळ्यांचं ठरलेलंच असतं की जिथं जाईल तिथं असा सेल वगैरे लागलेला असतो. आणि असे क्लचर असतात ना, किती जरी भरमसाठ असले ना तरी क्लचर घेतल्याशिवाय मी तर कुठेही पुढे जात नाही बघा. मला ना क्लचर आवडले ना, त्याचं डिझाईन, त्याचे आकार वगैरे असं वाटलं की बाबा हे आपल्याला घ्यायचं आहे, तर मी ते घेतेच. आणि खरंच इथे क्लच छान होते, वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या कलरचे मस्त होते. क्वालिटीसुद्धा खूप छान होती आणि मस्त वाटले मला, असे काही इतके खराब नाही वाटले की नाही घ्यावं. तर 2 क्लच मी घेतले. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला सांगते जे किचनमध्ये जे काय वापरायला लागतं ती सर्व लाईन ही किचनमध्ये वापरायचं सगळं काही होतं. आणि इथं आम्हाला दिसल्या ज्या की गोळ्या छोट्या छोट्या होत्या. आपण ज्यावेळेस बाहेर ट्रॅव्हलिंग करतो ना, त्यावेळेस आपल्याला हँडवॉश करायचं असेल तर ह्या साबणाच्या छोट्या छोट्या अशा गोळ्या होत्या, जे की आपण एक वापरून त्याने आपण हँडवॉश करू शकतो अशा ह्या. आणि बरं आहे ना, ज्यावेळेस आपल्याला हँडवॉश वगैरे काहीतरी घ्यावं लागतं त्यापेक्षा हे असं घेतलं, पटकन हात धुतला, विषय संपला. आणि आम्ही ज्यावेळेस केदारनाथच्या ट्रिपला गेलो ना, त्यावेळेस अशा गोळ्या घेऊन गेलो होतो. त्यामुळे ना आम्हाला खूप कम्फर्टेबल वाटत होतं. ते पटकन गोळी घेतली, हँडवॉश केला, ओके. आणि नंतर मग मुलीला मेहंदी डिझाईनसाठी मुलगी पुस्तक पाहत होती, कारण तिला ना इतका मोबाईल लागतो ती मेहंदी डिझाईन पाहण्यासाठी. मेहंदी डिझाईन पाहायची, मग तो मोबाईल किती वेळा ती स्क्रीन चालू, ते मोबाईलवरची डिझाईन पाहायची आणि ती मेहंदी काढायची. तर मेहंदीचं पुस्तक दिसलं होतं, तर तिला म्हटलं घे बाई मेहंदीचं पुस्तक, म्हणजे तू ना सारखी मला किरकिर करणार नाही. आणि इथं होतं स्लायसरही होता, म्हणजेच जे आपण जे साल काढायचं जे असतं ते होतं. परत जे काय इस्क्रूशेवी वगैरे जी काय शेतामध्ये ज्या काही वस्तू लागतात त्यासुद्धा भरपूर होत्या, त्यासुद्धा मिस्टरांनी घेतल्या. आणि नेल कटर एक घेतलं, कारण असे 2 नेल कटर घेतले. लाकडी उलटणी होती, झाऱ्या होता, लाकडी सर्व वस्तू होत्या, बेलणी होती, पळपट होतं आणि सगळं काही लाकडी होतं. आणि कपड्याचे ब्रशसुद्धा लाकडी होते, जे की खूप चांगले होते. तो कपड्याचा ब्रशसुद्धा मी घेतलेला आहे. आणि काय झालं, एकदम माझा पाय असा पाठीमागे होता आणि एक मुलगा पायाला अडकला आणि तो खूप जोरात पडला असता. पटकन त्याला मी सॉरी म्हटलं आणि नंतर मग पुढे गेले, जो की मी तुम्हाला म्हटलं होतं स्लायसर घ्यायचं होतं. तर तो नंतर घ्यायला गेले. मी पहिल्यांदा नको वाटलं, परत म्हटलं घ्यावा आणि तो स्लायसरसुद्धा घेतला. आणि नंतर मग आमचं सगळं खरेदी झालं सेलमधलं वगैरे.
तर आम्ही अकलूजला आलो आहे म्हटल्यानंतर काहीतरी वेगळं खातोच. तर आज म्हटलं पाणीपुरी खावी. पाणीपुरी मस्त खाऊन घेतली. मुलीला पाणीपुरी खूप आवडते, मला वडापाव आवडतो, त्यामुळं पाणीपुरी खाऊन घेतली. तसं तर एकच डिश खाल्ली ना किती 6 ते 7 पाणीपुरी असतात आणि तेवढ्याने काय पोट भरत नाही. आणि भेळही घेतली आम्ही, फुल डिश एक भेळ घेतली होती, तीच दोघींनी हाफ हाफ करून. 2 वडापाव घेतले, तेही दोघींनी एक एक घेतले. नंतर किराणा दुकानामध्ये गेलो, तिथं काही मसाले घेतले आणि आईस्क्रीमचं एक फॅमिली पॅक घेतलं. घरी आल्यानंतर मी माझ्या कामाला लागले आणि मुलीनं जे मेहंदीचं पुस्तक आणलं होतं त्याच्यावरची पाहून तिचं मेहंदी काढायचं चाललेलं होतं. तर असा होता आजच्या दिवसाचं शेड्यूल. तर कसं वाटला माझा हा व्लॉग? आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. चलो बाय.